महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। दुसरीकडे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की आता तरी नमो शेतकरीचे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा होतील। तर त्या संदर्भातली अधिकृत अपडेट आणि तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। पहिला तुमचा प्रश्न आहे की या नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याला इतका विलंब का होतोय? तर पहिलं कारण म्हणजे राज्याची खालवलेली अर्थव्यवस्था, म्हणजेच काय, तिजोरीमध्ये पैसा नाही हे एक कारण ते समोर ठेवतायत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की जो वित्त विभाग आहे ज्याने या निधीसाठी मंजुरी द्यायला पाहिजे ती मंजुरी ते देत नाहीयेत। तिसरा महत्त्वाचं कारण म्हणजे काय की हे सरकार निवडणूक जीवी सरकार असल्यामुळं लोकप्रिय योजना घोषणा करायच्या निवडणुकीच्या मतदानाच्या आधी शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे टाकायचे, त्यातून नागरिकांचं मन जरा डळमळीत करायचं आणि त्यातनं निवडणुका जिंकायचा हा यांचा महत्त्वाचा फंडा आहे। त्यामुळं यांना राजकीय लाभ घ्यायचा आहे आणि तो राजकीय लाभ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या योजनेसंदर्भातला मिळतो, म्हणून ते थांबलेले आहेत। हे तुमच्या लक्षात आलं की विलंब का होतोय। दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की बाबा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे, तर मग या योजनेचे पैसे खात्यात येण्यासाठी अडथळा निर्माण होईल का? तर त्याचं उत्तर नाहीये, कारण की ही योजना पूर्वीपासून सुरुवात केलेली आहे। फक्त जर का मतदानाच्या 1-2 दिवस आधी जर का हे खात्यामध्ये डीबीटी करायला लागले तर त्या ठिकाणी विरोधी पक्षांनी आक्षेप जर घेतला तर ते रद्द करता येतं आणि त्या संदर्भात मग शासनाला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते। परवानगी घेऊनच मग नंतर हप्ता तो टाकण्यात येतो, पण 8-10 दिवस आधी ते टाकू शकतात, म्हणजे आचारसंहितेचा काही फार एवढा त्याच्यामध्ये अडथळा येत नाही। त्यानंतरचं आहे की बाबा कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता मिळणार? तर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता मिळणार आहे। जवळपास 1808 कोटी 25 लाख रुपयासाठी लागणार आहे आणि सरकारजवळ बाकी ठिकाणी उधळपट्टी करायला पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत का, हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। त्यानंतरचा प्रश्न आहे की हे पैसे नेमके खात्यात येणार तरी कधी? तर त्या संदर्भात कृषी विभागामध्ये चौकशी केली असता त्यांनी आपल्याला आधीच सांगितलंय की निधीची कमतरता आहे, वित्त विभागाने परवानगी दिलेली नाही, शासन निर्णय आलेला नाही, परंतु तरीही ते म्हणतायत की त्यांच्या अंदाजानुसार जानेवारीचा शेवटचा आठवडा ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे नमोचे पैसे येऊ शकतात, म्हणजेच निवडणुकीच्या तोंडावरच। तर अशा पद्धतीची अपडेट होती। तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तर आपण दिलेली आहेत। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो। आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील। धन्यवाद।